लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। खासदार हेमंत पाटील हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हिंगोलीत आलेत। भाऊ, हिंगोली शहरात मतदानासाठी आलात, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, मनापासून आनंद होतोय आणि मतदारांचा उत्साह बघितलेला आहे। आमचे जे महायुतीचे उमेदवार आहेत बाबुरावजी कदम, हे निश्चित विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये। महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। एक उमेदवार पत्नीचा एक पती म्हणून आपल्याला काय वाटते? नाही, निश्चितच या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी झाले पाहिजे, यासाठी सर्व मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे। आणि पत्नी म्हणून माझ्या राजश्रीने तिथं मोठ्या ताकदीने गेल्या 20 दिवसामध्ये ही निवडणूक लढवलेली आहे। दररोजच्या 20-20 प्रचार सभा घेतलेल्या आहेत आणि निश्चित मतदारांमध्ये एक आत्मविश्वास, एक चांगला उमेदवार महायुतीने तिथे दिलेला आहे। हा आत्मविश्वास लोकांमध्ये आम्ही तयार करू शकलेला आहे आणि निश्चित विजय हा आमचा यवतमाळ वाशीमध्ये होणार आहे। मागच्या निवडणुकीमध्ये आपण हिंगोलीचे खासदार झाला होतात, मात्र या निवडणुकीमध्ये आपलं तिकीट पक्षानं नाकारलेलं आहे। हिंगोलीमध्ये शिवसेनेची परिस्थिती काय असेल आणि यवतमाळमध्ये काय असेल? नाही, हिंगोलीमध्ये निश्चित विजयी होईल आणि पक्षाने तिकीट वगैरे नाकारलेलं नाही, माझ्याऐवजी पत्नीला दिलेला आहे। शेवटी पक्षाने जो काही आदेश दिला ते पाळणारा मी कार्यकर्ता आहे, जी जबाबदारी दिली ती पाळणारा कार्यकर्ता आहे। निश्चित घरातच तिकीट आहे, याच्यात वेगळं काही नाही। यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये विजयाचं मताधिक्य किती असेल? किमान 1,00,000 ते 1.5 लाख मतांनी दोन्हीकडे आम्ही विजयी होऊ। तर नक्कीच हे होते खासदार हेमंत पाटील आणि दोन्ही ठिकाणच्या जागांवरती शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल आणि 1,00,000 ते 1.5 लाखांचं मताधिक्य देखील असणार असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।